नमस्कार सगळ्यांना. सगळी कामं आवरली आणि गाईला गव्हाचं वजन न्यायला आलते. बापू म्हणलं पाऊस येईल पाऊस येईल. पाऊस येस तर 2 वजी काढली. तुम्हाला काय झालं वीरबळ बसताय आता बघितलं का येळभर बसताय काय लबाड बोलायचं नाही का? आणि घरचं काम म्हणजे काम आहे तुम्हीच करताय सगळं. मग कोण करत घरी काय काम आहे? आता संध्याकाळला स्वयंपाक पण आपणच करायला आणि धार बीर का तुम्ही काढा झाले करा घरी गेला होता आम्ही घरी जाऊन बसतो होय. काय अण्णा बरोबर आहे का नाही तुझं का काय चुकतंय? बापू सगळं करत म्हणलं बापूला सगळं करायला लागलं पाहिजे. आभाळ लय आले आज सगळीकडे पाऊस पडलाय फक्त आमचं एवढंच राहिले. आम्ही चाललो चला तर ते बांधलं ना व्हिडिओ बंद कर मला थांबा. हा जायचंय. चला रानात ना आलो घरी लय आभाळ आले हो का आणि इतका पाऊस यावं ना असलं भारी वाटतंय ना मला. मी इतक्या आनंदी का तर पाऊस यायचा आहे. मग अशी झिमझिम आला होता थोडासा व्हिडिओ काढला होता मी इंस्टाग्रामला एवढा काय आला नाही. बापू तिथं वजं टाकतात अजून एक वजं रानात आहे 2 वजी काढली पटापटा पटापटा गेलं बापू दुसरं वजं आणायला आणि मला गेला आत्या तिला खाय नका टाकू पाणी दाखवायचंय. आली मी झाडलोट राहिली पाणी दाखवायचंय आणि म्हटलं पाऊस यायच्या आधी पटापटा उरकावा. आता 6:30 वाजलेत आणि बघू आता किती पाऊस येतोय किती नाही काय माहित नाही. पाऊस आला की लाईट जाते आणि लाईट गेली की मग व्हिडिओ टाकायचा राहतोय रानातला थोडासा आणि हे थोडा. अण्णा पुरी कुठे गेल्यात? होय थांबा ते मी आली या पाणी दाखवायचं या. आणि मोबाईल पण म्हटलं थोडासा चार्जिंग करावा. झाडं बिडं एकदम टवटवी सुंदर अशी झाली ती का नाही. झाडांना सुद्धा किती आनंद होतोय माप नाही हो. आपण किती विहिरीचं पाणी दिलं तरी काय फायदा. आवा मी पाणी दाखवायचं होतं म्हणून आलती. इकडं अलीकडे टाका झाडलोट करायची झाडलोट होईल. इकडं अलीकडे टाका अलीकडे टाका म्हण झाडलोट करायची राहिली यार टिपकाय लागले. ती ऊसाची मुडी पण अलीकडच टाकावं लागेल. तिकडं तिला बांधायची ना अलीकडे लय तिने राडा केलाय सगळा. ती झाकून ठेवा म्हणलं भिजल्यावर खाया यायचं नाही खाल्लं म्हणून सगळ्या मातीने नेहमी भरते. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आपला छोटासा आणि सुंदर असा व्हिडिओ काढलेला आहे. तुम्हाला आवडला तर एक छान कमेंट करा लाईक करा आणि काय असेल ती मिरच्याचं रोप पण आणले तुम्हाला दाखवायचं राहिले. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या रेश्माताई मिरची लावली का? मिरची लावली नाही बरं का. आता गाईला खायला टाकले पाणी दाखवायचे रानात गेले की गडबड असते आणि खरंच टिपकाय लागले. सुंदर वातावरण झाले. असल्या वातावरणात महाबळेश्वरला असं वातावरण असतं तसं सेम आज आमच्या इथं वातावरण झालेले आणि मला खूप आनंद झाला आहे. मग काही वांग्याची रोपं आणल्यात एवढी आणि एवढी मिरचीची आणली ती हिरवी मिरची ती टोमॅटोची आणा म्हणलं पण बापू म्हणलं टोमॅटोची नव्हती तिथं. तर आता ही काय उद्या येते लावायला गाईला एकदा खाय आणलं म्हणजे 2 दिवसाचं बिनकाळजी. तर असं बाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि कसला मस्त पक्षी वराटतोय.